One more big team in women. शिवस्वराज्य महिला गोविंदा पथक नारंगी आपलं नाव आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या नावाला साजेसा खेळ करण्यासाठी कोर्टमध्ये येऊन दाखल झाले. विश यू ऑल द बेस्ट. अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. अब समय हो गया है इस खेल को समझने का, परिभाषा को समझने का. चलते जजेस के पास. कैप्टन आणि कोच. Preparation time starts. शिवस्वराज्य महिला गोविंदा पथक त्यांच्या चढाईत हा सराव दिसून येतोय, पण वेळ ही तितकीच महत्त्वाची असल्यामुळे बघूया यशस्वी सलामी कशा पद्धतीने देऊ इच्छितात, देऊ शकतात ते. सावकाश. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या या वाजत राहायला पाहिजेत. सावकाश सांभाळायचंय, सावकाश. सावकाश उतरायचंय, सावकाश. उतरताना वेळेचं बंधन नाहीये, त्यामुळे सावकाश उतरा, सावकाश उतरा. मनीष, जेव्हा आपण आपल्या घरातल्या मैदानावरती प्रॅक्टिस करतो आणि एका कॉम्पिटिशनमध्ये प्रत्यक्षात मैदानात उतरतो, हे सगळं वेगळं असतं. ते थोडं टेन्शन असतंच आणि आता तो प्रेशर थोडं होतं, पण तरीसुद्धा टॉपरचं कौतुक असेल ज्या पद्धतीनं एक हात वरती आला होता, त्यानंतर आपण थोडासा उशिरा दुसरा हात वरती आला. या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. नाही, खरं आहे, कारण प्रेक्षक जरी असले तरी परीक्षकही असतात खाली, त्यामुळे त्यांच्याकडे ही बघताना भीती वाटते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच परफॉर्म करायचं असतं. दहीहंडी उत्सवात, दहीहंडी सोहळ्यांमध्ये थर लावणं वेगळं आणि अशा पद्धतीच्या या प्रो लीगमध्ये थर लावणं हे खूप वेगळं आहे. अर्थातच
सगळे रेफरी आपले मातब